नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। पंढरपूर येथील तहसील कार्यालय म्हणजे आवजाव घरतुमारा असा प्रकार झाला आहे। सरकारी जागेत खाजगी टपरीधारकांचे अतिक्रमण झाले असून खाजगी एजंट दलाल यांचा सुळसुळाट वाढला आहे। अनेक सरकारी कामात हस्तक्षेप आणि लुडबुड होत आहे। अनधिकृत परवाना नसलेले लेखनिक स्टॅम्प वेंडर कुठेही थोडी रिकामी जागा दिसली की ठाण मांडून दुकानदारी सुरू करत आहे। कोणतेही भाडे मोबदला न देता अर्धा ते 1 गुंठा जागा या लोकांनी बळकावलेल्या असून तहसीलदार यांना काहीही बोलत नसून आक्षेप घेत नाहीत। अनधिकृत लेखनिक एक अर्ज लिहून देण्याचे 500 ते 1000 रुपये उकळत आहेत। जिल्हाधिकारी महोदय लक्ष देणार का? पंढरपूरचे तहसीलदार यांना कारणे दाखवा नोटीस देणार का? कोणाच्या आशीर्वादाने अतिक्रमण केलं आहे असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। अधिकृत स्टॅम्प वेंडर यांनी संघटनेला विचारलं असता किती अधिकृत लोक आहेत याची माहिती द्या असं म्हटलं असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली। तहसील कार्यालयाच्या आवारामधील किंवा कंपाऊंडच्या बाहेरील अतिक्रमण केव्हा काढणार? तहसील कार्यालयामध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे। अनधिकृतपणे एजंट आणि बोगस लेखणी करत काही एजंट बसत असतात। वृद्ध महिलांची फसवणूकही करतात आणि याला जबाबदार कोण? अनधिकृत लेखणी करत बसणाऱ्या एजंटांवर कारवाई करणार का तहसीलदार सचिन लगुटे असा प्रश्न निर्माण झालाय। तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडच्या आतमध्ये बसण्याचा अधिकार त्या एजंटांना कोणी दिला असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे। अनेक गरजू अशिक्षित लोकांना फसवलं जात आहे। चुकीचे अर्ज खरडून दिले जात आहेत। या अनधिकृत लोकांच्या जागा अडवल्याने दुचाकी वाहने पार्क करता येत नाहीत। रस्त्याच्या पलीकडे दुचाकी वाहने लावावी लागत आहेत। रफिक अत्तार, लोकसंदेश न्यूज, सोलापूर। जिल्हा प्रतिनिधी पंढरपूर।